आजची रेसिपी आहे मूग डाळीचा पराठा. मूग डाळीचा पराठा बनवण्यासाठी इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली मूग डाळ टाकायची आहे, अद्रक लसूण टाकायचं आहे, हिरवी मिरची टाकायची आहे, थोडी कोथिंबीर टाकायची आहे. सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये छानसे वाटून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर तवा ठेवला आहे. यामध्ये 2 चमचे तेल टाकून वाटून घेतलेले मिक्सरच्या भांड्यातले सर्व साहित्य टाकायचे आहे. चवीनुसार मीठ टाकायचे आहे. आवडीनुसार गरम मसाला टाकायचा आहे. ते आपले पराठ्याचे सारण बनवून तयार आहे. गव्हाच्या कणकेची गोल अशी पारी बनवून घ्यायची आहे. बनवून घेतलेले पराठ्याचे सारण टाकायचे आहे. गोल असा छानसा पराठा लाटून घ्यायचा आहे. लाटून घेतलेला पराठा तव्यामध्ये छानसा भाजून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता पराठा दोन्ही बाजूला छानसा भाजून झाला आहे. हे मूग डाळीचे पराठे तुम्ही दही किंवा लोणच्यासोबत सर्व करू शकता.